हे माझा प्रभू, हे माझा दामा, खरं खरं किती बोलवा थांबवले तुझ्या नामच म्हणा. तुझं नाव मुखात येतात तर का भूक लागली आहे तर भुकेचं खानपण होतं. जर का तहान लागली आहे तर तहान निघून छान शकते. भगवंता हे पंडिता या अंजन पर्वतावर करा करा दूध व्यापलाय. जिकडं पाहावं तिकडं माझा नेत्रासमोर माझा दामा तूच मला दिसतोय, तूच मला दिसतोय. तुझी कृपा या माझ्या भक्तावर असते. ज्याप्रमाणे माझ्या मुखात सतत तुझं नामस्मरण असतं, अगदी तसंच ज्याला मी जन्म दिला तो माझा बाळ हनुमंत त्याच्या तुझ्या मुखात हे माझ्या प्रभू दामा तुझंच नामस्मरण असतं. तेव्हा तुझंच नामस्मरण. आज या अंजन पर्वतावर ही कठीण बोलायची वाहनात ना आनंदी आनंद आनंदी आनंद आनंदी आनंद सगळीकडे आनंद दिसतोय. हा अंजन पर्वत सहज दिसेनं फुलांनी खडलेला याला सुद्धा कारण आहे, याला सुद्धा कारण आहे. आणि ते कारण काय आहे तर आजचा दिवस. हा आजचा दिवस म्हणजे चैत्र शुद्ध पौर्णिमा. या दिवशी मी माझ्या बाळाला जन्म दिला. तो माझा बाळ हनुमंत आणि तोच आजचा दिवस आहे. आणि आजच्या दिवशी माझा बाळाचा हनुमंताचा जन्म दिवस आणि हाच आनंद म्हणून या अंजन पर्वतावर झुलवता आनंदी आनंद साधकन वाट पाहताय केव्हा हनुमंत येईल, केव्हा हनुमंत येईल आणि तेवढा चैत्र शुद्ध पौर्णिमा आईला भेटण्यासाठी अंजन पर्वतापर्यंत मागे झालंय. अर्थात सर्वप्रथम आईचा आशीर्वाद घेणं हे दृष्ट होय. अगे आई प्रभो नामात भग्न आहे. अर्थात ठेवणं गरजेचं आहे. आपली जागा ही आई बापाच्या चरणात असते. तुझा आशीर्वाद असू द्या माझ्या प्रभूचा दामाचा तुझा आशीर्वाद.